छत्रपती संभाजीनगर धाराशिव या नामांतरावर शिक्कामोर्तब झाला आहे। नामांतराच्या बादावर सरकारला मोठा दिलासा मिळालाय। औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे आणि यावर हायकोर्टाने फैसला दिलेला आहे। या नामांतराच्या बादावर हायकोर्टामध्ये सुनावणी झाली होती आणि या नावांवर आता हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळतंय। केंद्र आणि राज्यांच्या स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टाने फेटाळलेलं आहे। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ऑक्टोबरमध्ये हा निर्णय राखून ठेवलेला होता आणि त्यानंतर आज हा निकाल आलाय आणि जे नामांतर झालेलं होतं राज्यामधील या 2 शहरांचा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। मवियाच्या काळामध्ये या नामांतराची घोषणा झालेली होती आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं दिसून येतंय कोर्टाकडून सुद्धा। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? नामांतर झाले आहेत 2 शहरांचे महाराष्ट्रामध्ये आणि त्यावर आता कोर्टानेही शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? फराहाची छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल या नामांतरावर आता शिक्कामोर्तब जो आहे तो करण्यात आलेला आहे। म्हणजे शिंदे सरकार जे आहे ते शिंदे सरकारसाठी एक मोठी बातमी म्हणता येणार आहे, आनंदाची बातमी म्हणता येणार आहे। कारण नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे आणि त्याचाच फायदा जर कुठेतरी पाहिला तर शहराची नावं ही बदलण्यात आलेली आहेत आणि त्याला आता शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टाने जे आहे ते फेटाळलेलं आहे आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव कायम राहणार आहे। निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।